अर्थात SR न्यूज. इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धबंदी झाल्यानंतर आता पुढचं पाऊल म्हणजे चर्चा करणं आहे. आणि पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये इराणचं प्रतिनिधिमंडळ आणि अमेरिकेचं प्रतिनिधिमंडळ हे शनिवारी चर्चा करणार आहे. हे युद्धविरामाचा जो प्रस्ताव अमेरिकेने गुरुवारी दिला त्याला आज 2 दिवस उलटून गेले आहेत आणि त्यानंतर ही चर्चा सुरू होणार आहे. चर्चेचा एकूण मुद्दा जर बघितला आपण तो अमेरिकेने एकतर्फी इराणसमोर ठेवलेला आहे आणि याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. यावर अमेरिका ठाम आहे. पण चर्चेचे मुद्दे जर पाहिलं तर इराण याला स्पष्टपणे नकार देण्याची शक्यता आहे. म्हणजे ही शक्यता नाहीच आहे की ते इराण हे मुद्दे मान्य करेल. त्यामुळे या चर्चेचा जो निर्णय आहे, जे फलित आहे ते निष्फळ ठरणार आहे. अमेरिकेने इराणसमोर ज्या प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत त्या 2-3 मागण्या खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे इराणने जे युरेनियम समृद्ध केलं आहे ते अमेरिकेला किंवा आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंडळाला वापस द्यायचं आहे. इराण हे कधीही मान्य करणार नाही. मागील 30-40 वर्ष झाले इराण यासाठी प्रयत्न करत आहे त्यांना अण्वस्त्र बनवायचं आहे. कारण खाडी देशांचा जो पूर्ण भाग आहे तो इराणच्या विरोधामध्ये आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षात्मक दृष्ट्या युरेनियमची खूप महत्त्वाची गरज आहे. दुसरं म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल, अंतरखंडीय क्षेपणास्त्र इराणने तयार करायचे नाही आणि जे तयार केले आहे ते एक नष्ट करायचे किंवा ते अमेरिकेला द्यायचे आहे. इराण ही दुसरी अटसुद्धा अमान्य करणार आहे. कारण त्यांचा प्रमुख सुरक्षाचा भर हा बॅलिस्टिक मिसाईलवरच आहे. त्यामुळे इराण ही अमेरिकेची अट कधीही मान्य करणार नाही आहे. तिसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे या युद्धाचा केंद्रबिंदू जे ठरला आहे ते आहे होर्मुझ समुद्रधुनी, जिथून तेल जहाजांची वाहतूक होत असते आणि जवळपास 20% वाहतूक या समुद्रधुनीतून होत आहे. याच्यावर पूर्णपणे इराणचं नियंत्रण आहे आणि अमेरिकेने अट घातली की हे जागतिक वाहतुकीसाठी खुलं करायचं आहे. यावर इराणचं कोणतेही नियंत्रण राहणार नाही. पण इराण या ठिकाणी ही अटसुद्धा मान्य करणार नाही. कारण इराणने नुकतंच $2 अब्ज असा कर या जहाजांवर लावला आहे आणि या जहाजांची जर प्रवास या समुद्रधुनीतून करत असेल तर इराणला हा टोल द्यावा लागणार आहे. त्यामुळं जागतिक वाहतूकसुद्धा या ठिकाणी थोडी अडचणीत आल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिका चिडली आहे आणि हे होर्मुझ समुद्रधुनी खुली करण्यासाठी ते इराणवर दबाव टाकत आहे. इराणने जे प्रस्ताव ठेवला होता त्याला अमेरिकेच्या अध्यक्षांनी केराची टोपी दाखवली आहे. त्यामुळे इराण ह्या अमेरिकेने एकतर्फी लादलेल्या मुद्द्यांवर चर्चा करेल का आणि करेल तर कोणत्या अटी मान्य करेल हे आता या इस्लामाबादच्या चर्चेतून दिसून येणार आहे. आणि इराणने ज्या अटी जर मान्य केल्या तर इराणचा भवितव्य हे अंधारात राहणार आहे. कारण इस्रायल आणि अमेरिकेचं जे उद्दिष्ट आहे की इराणला चारी बाजूनी घेरून त्यांचं हे एक प्रकारचं नुकसान करण्याचा प्रयत्न आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इराणने ज्या अटी ठेवल्या आहेत की जागतिक प्रतिबंध त्यांच्यावर जे मागचे 15-20 वर्ष झाले लादले गेले आहेत ते उठवावे आणि अमेरिकेने त्यांची जी संपत्ती युरोप खंडामध्ये आणि अमेरिकेमध्ये गोठवली आहे तीसुद्धा उठवावी. ह्या दोन्ही अटी मात्र अमेरिका मान्य करेल अशी शक्यता दिसते आहे. वरच्या 3 अटीमुळं ही चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरेल असं वातावरण सध्या आहे. आता शनिवारी दोन्ही देशातल्या प्रतिनिधिमंडळामध्ये ही चर्चा होणार आहे आणि तसं काय निष्कर्ष निघतो हे पाहणं गरजेचं आहे. तर आपण इथं थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांनी आमच्या
व्हिडिओ सबस्क्राईब करावा असं आपल्याला आव्हान